अभ्यासाचा वग या नाटकाचे लेखक आहेत नाट्य संस्कार कला अकादमीचे संस्थापक आणि विश्वस्त माननीय श्रीयुत प्रकाश पारखी सर या नाट्याचे दिग्दर्शन केले आशिष तिखे यांनी। या नाट्याला हार्मोनियमची साथ आहे देवदत्त साने आणि तबला वादन केलंय कानिपनाथ देसाई। अभ्यासाचा वग चला आपण शाळेला जाऊ. जाऊया
चला आपण शाळेला जाऊ. जाऊया ना. माझा सगळा अभ्यास झालाय. तुझा झालाय का ग? बाय 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 बाय. चला आपण शाळेला जाऊ. जाऊया ना. चला आपण शाळेला जाऊ. जाऊया ना. गप्पा गोष्टी करू. मज्जा मस्ती करू. डबा खाऊ. यम 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 यम. चला चला लवकर चला, शाळेला उशीर होतोय. चला चला. थांबा थांबा थांबा. स्टॉप स्टॉप स्टॉप. अगं काय म्हणताय ग हे? अगं ते स्टॉप म्हणतात. म्हणजे काय? अगं बसचा स्टॉप म्हणून स्टॉप. हे बसचा स्टॉप नाही. मग काय? थांबा म्हणालो. थांबा म्हणजे काय? अगं इंग्रजीमध्ये स्टॉप, मराठीमध्ये थांबा. बसचा थांबा. अगं हा काय तुम्हाला थांबा दिसतो का? थांबा थांबा म्हणजे पुढे जाऊ नका. का बरं? ऐकलं का? ट्रॅफिक जाम आहे म्हणताय. मग त्या रस्त्याने जाऊ. नको नको तिकडून. ऐकलं का? नाही नाही. शिवाय त्या रस्त्याला चालू आहे मागण्याचा खेळ. जमरा खेळ गाव जी महाराज. अय्या शाळे बंकट. चला का आपण त्याच्या रस्त्याने जाऊ माकडांचा खेळ बघायला. का शाळेने जायचं? आता सांगू ट्रॅफिक जाम होता. आणि ट्रॅफिक जाम आहेच की. पोरं म्हणते म्हणून. काय पोरं काय म्हणते आम्हाला? आम्ही काय पोरं दिसतो? मग काय पोरी म्हणू? अगं हे किसन देव हाय. आणि तो पण हाय. किसन देवाचं म्हणणं काय? गवळणींनो, मुलींनो, तुम्ही एक छान झक्कास गाणं म्हणा, म्हणजे तुम्हाला इथून जाते. अहो पण ट्रॅफिक जाम आहे ना. अहो तुम्ही गाणं म्हणा ना, म्हणजे ते लूज होईल. चला म्हणायचं का? चला तुम्ही म्हणा म्हणा. मी जाऊन प्रयत्न केले. आया बहिणींना शिक्षित केले. चला शाळेला जाऊ. चला शाळेला जाऊ. चला शाळेला शाळी गवळण तर एकदम मस्त झाली. झाली की नाही?
एवढे केले. बस आहे. आता पुढे काय? पुढे काय? अहो पुढे काय? पुढे काय? अहो पुढे काय? पुढे काय? तुम्ही पडताल तर बेड वा मागे. तर पुढे काय? पुढे काय? पुढं पुढं काय? चला दाखवतच तुम्हाला पुढे काय असतं ते. असं म्हणतात. चला माझ्या मागे. चला. हे बघा. इथं कुठे आणलं? हे आमचं लहानपणी शाळा आहे. सरकारी असते. नाही हो, प्रायव्हेट आहे. हो? तुमचं तर सगळंच प्रायव्हेट असतं. हो. ते जाऊ द्या. ह्याचं काय? ही शाळा आमच्या लहानपणीची आहे. बरं. ह्याचं काय म्हणत होता पण तुम्ही? शाळा तर ठीक, पण पुढं काय? पुढं काय असतंय? हे असायचे ना इंग्रजी शिक्षक जे होते ना, असलं पाड इंग्रजी बोलाय, असलं पाड इंग्रजी की व्हॉट सांगू तुम्हाला. असं हे तर काहीच नाही. आमचा इंग्रजी मास्टर असं इंग्लिश बोलायचं की त्याला इंग्लंडला बोलायला जाय. इंग्लंडला ते बरं कशाला? इंग्लंडच्या राणीला इंग्रजी शिकवा. इंग्लंडच्या राणीला इंग्रजी शिकवायला. राहू द्या तुमचं तुमच्याकडेच राहू द्या. सुरू कोणी केलं? तुम्हीच तर म्हणत होते पुढं काय. अहो पुढं काय म्हणजे आम्ही वगाचं बोलतो. गवळी नंतर वग असतं ना. बरं आज कोणता वग लावता? आज या शाळेची एका इंग्रजी शिकणाऱ्या मुलीचा वग लावणार. पण कशाचा? अभ्यासाचा वग. अरे काय झालं? बघा काय तिथं बघा. सकाळ दुपार संध्याकाळ अभ्यास तिन्ही ठिकाण अभ्यास. मित्रांनो कृपा करून उठून जाऊ नका. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. हे अभ्यासाचे वर्ग आहे, पण हे मोठ्यांच्या अभ्यासाचे आहे. मोठ्यांचा? हो. आणि प्रश्न तुमच्या आमच्या जीवनाचा आहे. मग पाहणार की नाही? मग जरूर पाहणार. मग होऊ द्या सुरू. ऐका अगं बाळा साजिरी, आई आवाज देते बघ बरं. आले. साजिरी, हे साजिरी, काय झालं आई? डबा घेतलास का तू? हा बाबांना डब्बा दे, मी तुझा डब्बा आणते. बाबा डब्बा. अगं ए म्हणजे सॉक्स कुठे ठेवलेत ग? ते धुतल्याने दोरीवर वाळू घातली असती. बाबा बाबा ऐका ना. अगं आता अजिबात बोलू नकोस, मला उशीर झालाय ऑफिसला. पण बाबा माझ्या शाळेत नाही ना. हा माहितीये, तुझ्या शाळेतनं फीज मागितलीये. नाही बाबा माझ्या शाळेत ना. हा तेच, आज तुझे पेपर पण मिळणार होते, माहितीये मला बाळा. नाही आमच्या शाळेत. अगं फीजचे पैसे घ्यायचे असतील तर आईकडनं घे, मला उशीर झालाय ग. पण बाबा आमच्या शाळेत नाही ना. शाळेत अगं जे झालं ते झालं. ना. झालं ते झालं. पण बाबा अगं मला उशीर झालाय, संध्याकाळी बोलू. बाय बाळा. बाबा पण गेलाय. कोणाला सांग? ए आई काय झालं? आमच्या शाळेत हो नाही तुला शाळेत जायचंय, हा बी तुझा डब्बा. रिक्षाने नीट जा. आज जर रिक्षा नसेल तर विजय सोबत जा. पण अगं आई आमच्या गाडी चालू आहे.
ए साजरी, तू कालचं ते सिरियल पाहिलं का? हो मी काय पाहिलं. सॉलिड होतं ना? हो पण आणि त्यात ते अतिशयोक्ती जास्त करतात. अरे पण आणि जाहिरातीत जास्त दाखवतात, सिरियल कमी असतं. आणि ते कार्टून बघितलं तू? अरे ते निंजा हातोडीचं काळं चाललं होतं, बघितलं का तू? अरे पण कसला भारी होता ना. आणि ती मला तलवार लय आवडते त्याची. अरे पण अरे तुझं राहू दे. अरे ला 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 जय जय महाराष्ट्र Good morning, sir. Good morning. Sit down. Thank you, sir. What are you doing? महाराष्ट्र गीत म्हणतोय, sir. Which period is this? इंग्रजी, sir. Why are you talking in Marathi? No Marathi. Only English. Understood? Oh, sir. Good morning, sir. Sit down. Fish market is better than you. Look at this. This is the result. 1, 2, 3, 5. किती पडले? मी पटले. मला 0 मार्क पटले. मला नको शाळा, नको नको. माझ्या डोक्याचा नुसता गोंधळ उडालाय, गोंधळ. मला नको शाळा, नको नको नको. तिला शाळा नको ग बाई, 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 तिला शाळा नको ग बाई. अगं पण का? अगं भलतीचा अवघड आहे इंग्रजी भाषा. अभ्यास करायचा येतोय नशा. भलतीचा अवघड आहे इंग्रजी भाषा. अभ्यास करायचा येतोय नशा. अभ्यास करायचा येतोय नशा. सर म्हणते समजून घे की. सर ऐकलं घेतच. गणित म्हणजे विळा भोपळा गुरुजी म्हणतोय मला भोपळा. गणित म्हणजे विळा भोपळा, गुरुजी म्हणतोय विळा भोपळा, गुरुजी म्हणतोय विळा भोपळा. अगं मग पाडे नीट पाठ कर. माझ्या काही लक्षात राहतच आई म्हणते हो तू डॉक्टर. बाबा म्हणते हो तू डॉक्टर. आई म्हणते हो तू डॉक्टर, बाबा म्हणताय हो तू डॉक्टर, बाबा म्हणताय हो तू डॉक्टर. पण मला व्हायचंय कंडक्टर. नको नको नको. तुला शाळा नको गं, तुला शाळा नको गं, तुला शाळा नको गं, तुला शाळा नको काय झालं ग साजरी? रडतेस कशाला? अरे मी इंग्रजीत नापास झालीये. मला बाबा खूप मारतील. का बरं? अरे बाबा मला म्हणाले होते इंग्रजीत चांगले मार्क मिळाले 100 रुपये देतील 100.
आईस्क्रीम साठी, पण मला मिळालंय 0 मार्क. असं मग तू एक काम कर, हे घे माझा पेपर. आता आपण बाबांना त्यावर नाव कुठे लिहिले आणि रोल नंबर काय बाबांना माहित नसणार. अरे माझा पेपर काय नाव होत ग? अरे माझ्या बाबांना कळलं तर माझी कपडे लावतील. काय नाव? चल मी येतो तुझ्याबरोबर. अरे चल तुझ्याबरोबर. चल मी येतोय. चल. अरे पण चल. अगं बा साजिद इकडे. काय झालं बाबा? आज तुला 6 मार्कचा पेपर मिळणार होता ना, हो बाबा. मग दाखवला नाहीस. काय 60 मार्क? अगं इकडे पटकन ये इकडं. काय झालं? अगं बघितले किती चांगले मार्क पडलेत. दाखवा इकडे. होय बघ. अरे बाळा चांगला अभ्यास केलास तू या वेळेला. बाबा तुम्ही मला 100 रुपये द्यायचं कबूल केलं होतं आईस्क्रीम साठी. हो हो जरूर हे घे. ए साजरी चल लवकर. बाबा मी विजयसोबत आईस्क्रीम खायला जाऊ? हो जा, पण पैसे नीट सांभाळ, हो बाबा. हरवू नकोस. हो. चांगला अभ्यास केले तिने या वेळेला. हो. माझा अभ्यास परत करत राहिली ना, शाळेत नंबर 1 येईल ती. योगा. हो या सर, या सर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. बसा सर, बसा. मग कशा आहात सर? मी ठीक आहे. कशा आहे विद्यार्थिनी? त्यासाठीच मी पुण्याला आलोय. हो खूप चांगले मार्क पडले त्या वेळेला तिला. काय हो चांगली मार्क? हो. अहो तिला 1 सुद्धा मार्क नाही पडलाय. काय म्हणता काय सर तुम्ही? अहो हे बघा, तू चहा टाक बरं सरांसाठी पैसे. हे बघ, हे हा इनिस दाखवला मला हा पेपर. अहो हा पेपर नाहीये. काय म्हणता काय सर तुम्ही? तिला 0 मार्क मिळाले. थांबा तिला घरी येऊ द्या. आता खोटंही बोलायला लागली कधी. अहो हिच्यावर बघतोच वेळीत तिला. लक्ष द्यावं लागणार, नाहीतर हो. पुढे जाऊन तिला खूप त्रास होऊ शकतो. हो हो चला मी चलतो. हो, या. नमस्कार. ए ह्या आल्या सर चहा. अरे सर गेले पण. अगं, ते गेले तर गेले. हे बघ, मला सर म्हटले की हा साजिरीचा पेपर नाहीये. काय? हो तिला 0 मार्क पडले. असं कसं होऊ शकतं? इकडे 60 लिहिले. वाटतं खोटं बोलतीये ती. हा तिचा पेपर नाही असं वाटतं. म्हणजे ती आईस्क्रीम खाण्यासाठी आता खोटे बोलायला लागली. थांब जरा तिला घरी येऊ दे, बघतोच मी. मी पण बघतेच तिला. काय करावं? अरे बाळ साजिरी, खाल्लं का आईस्क्रीम? हो बाबा खाल्लं. किती पैशांचं खाल्लं? 60 पैशांचं खाल्लं. का बरं? 60 मार्क मिळाले म्हणून? नाही. ते राहू दे. मला सांग तुला किती मार्क पडले? 60. खरंच का? हा खरं? 60च मार्क अरे मिळाले. नापास होणाऱ्या विद्यार्थीला 60 मार्क कस काय पडू शकतात? खरं बोल, हा कोणाचा पेपर आहे सांग? माझाच पेपर आहे. खरं का? हो. खरंच का? आ आ आ आईस्क्रीम साठी खोटही बोलली, मारही खाल्ला, शिक्षाही झाली. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. थँक यू सर. साजिरी स्टँड अप. Stand up. Come here. Come. Faster. Come faster. Here, here. Come. So class, look at our brilliant student. And who made you brilliant? Huh? Who made you brilliant? Who made you brilliant? Yeah, come on. Come.
काल आईस्क्रीम खाल्ली? नाही खाल्ली. गोड होती का? अच्छा, कडू होती. ठीक आहे. एक नवीन गोष्ट खाऊया. फळ. फळाला पुढे हात पुढे, हात पुढे, पुढे पुढे, मागे नाही करायचं. पुढे 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 कर ना. पुढे कर, पुढे. आईस्क्रीम, शाळा सुटली, पाटी फुटली, युदुषा जीवाचं ऐका ना कोणी. वेळ देतात तुम्ही वेळ आम्हा मुलांना बोलण्यासाठी, मनातलं सांगण्यासाठी. आई बाबा धावतायत पोटासाठी, शिक्षक शिकवतायत फक्त पोटासाठी, मित्र धावतायत माध्यमांपाठी, व्यापारी धावतायत अधिक नफ्यासाठी, पुढारी धावतायत सत्तेसाठी. मग आम्हा मुलांना कोण देणार वेळ? कोण सांगणार संपवायचा वेळ? कशासाठी जाऊ मी घरी? कशासाठी जाऊ मी शाळेत? सगळीकडे अपमान, खालीमान, पण मग मी कुठे जाऊ? मला नको झालंय जीवनात, मला नको झालंय जीवनात. जीव द्यावा असं वाटतो, पण जीव देणे सुद्धा सोपे नाही. देवा, अरे तू आहेस या जगात की आहेस फक्त कल्पनेत, गोष्टी? मला नको झालंय हे जग, मला सोडून जायचे आहे. सांग देवा, मी काय करू? कुठे जाऊ? सांग. आणि कसं काय ती घडी काठी? तुम्ही जरा बघून येता का? अगं, कुठे बघून येऊ? शाळेमध्ये बघून आलो, तिच्या मैत्रिणींच्या घरी बघून आलो, पण ती नव्हती तिकडे. अहो बघा ना जरा तिकडे त्या कोपऱ्याच्या नाक्यापर्यंत. अगं, ती लहान राहिली का तिथे बसण्या एवढी? तुझे लाड होत आहेत तिला. माझं लाड होतंय? मग काय? आणि घरी तरी असते का तिचं लाड करायला? तुम्हीच तिला काल फार मारलं. मग काय त्याची पूजा करायची होती का? 0 मार्क मिळाले होते तिला. लहान आहे ती, तिला समजून सांगितलं पाहिजे. किती वेळा समजून सांगायचं? ते सर माझे मित्र होते म्हणून, नाही तर आपल्याला कधीच कळलं नसतं तिला 0 मार्क पडले. पण तुम्ही सगळीकडे नीट बघितलं ना? हो, सगळीकडे नीट बघितलं. साजिरी आली? साजिरी अरे बा, नाही आली रे ती घरी. तुला कुठे जाताना आता येताना दिसली? नाही दिसली काका. तुझ्या शाळेत तुझ्याशी काय कोणी बोलत होतं तिच्याशी? नाही, कोणच बोलत नव्हतं. सगळे तिला म्हणत होते की आमच्यासोबत बोल, पण ती बोलतच नव्हती. अरे. ती खूप नाराज दिसत होती. आज तिला सरांचा मारही खावा लागला. बा, तिची कोणती अशी आवडतीची ठिकाण आहे जिथं ती बसू शकते? मला आठवत नाही काका. आठव ना बाळा एकदा. हा, त्या लांब रस्त्याने येताना ते तळ लागतं ना. हा, ते गणपतीचे तळे. हा, तेच. तिथं बसलेली असते ती. अच्छा, थांब बाळा. अगं, मी विजयसोबत जाऊन एकदा बघून येऊ का ती आहे का तिकडे? हो, ती काही बरे वाईट करण्यासाठी तुम्ही तिला पटकन शोधून आणा. हो हो. अरे चल रे बाळा, लवकर चला चल. काका. काय करू? घरी जाऊ की ना जाऊ? उशीर आल्याबद्दल पुन्हा बोलणी खावी लागेल. कदाचित उशीर झाल्यामुळे माझा शोध सुरू झाला आहे.
आई काळजी करत असेल. बाबा बाबा रागवले तरी शोधाशोध करत असतील. शेवटी ते रागवतात ते आपण चांगले व्हावे, हुशार व्हावे यासाठीच ना. पण आता मी काय कसा घरी जाऊ? आई तर आपल्यावर किती प्रेम करते, आपले सर्व लाड पुरवते. देवा सांग मला मी काय करू? काका बघा हेच ते तळ आहे आणि ते बघा साजिरी साजिरी बाबा. अगं बाळा कुठे होतीस तू? बाबा मला माफ करा, मी चुकले. अगं पण आम्ही दोघांनी तुला कुठे कुठे शोधलं. बाबा मी परत खोटे नाही बोलणार. ते झालं तुला काही झालं नाही ना? साजिरी काका मला माफ करा. काल मीच तुला फोर्स केला होता साजिरी टेबल देण्यासाठी. ती नाही म्हणत होती. काका मला माफ करा, मलाही आईस्क्रीम खायची होती म्हणून मी असं केलं. जे झालं ते झालं. ते झालंय आता. चल बाळा मला पण माफ कर, आमची चुकी आहे. आम्ही कधी तुला समजूनच घेतलं नाही, नुसती शिक्षाच करत राहिलो. तुझे प्रॉब्लेम सोडवण्याचं कधीच हे नाही केलं. बाबा तुम्ही काय असं म्हणताय? चूक तर माझी आहे. मी जास्त अभ्यास करायला पाहिजे होता. अगं पण आम्ही दोघं नोकरी करतो, तुझ्याकडे वेळच नसतो आम्हाला तुझ्याकडे बघण्यासाठी. तुला काय होतंय, तुला काय नाही पाहिजे, काय पाहिजे लक्षच नसतं आमच्याकडे. मी तुला सांगून ठेवतो बाळा, मी दररोज तुझ्यासोबत 1 तास अभ्यास घेत जाईल तुझा. तुला तुझ्यासोबत खेळत जाईल, तुझ्यासोबत बोलत जाईल. बाबा खरंच? हो बाळा. चल आई वाट बघत असेल. इथे नाही संपला, प्रत्येकाने विचार करूही बोलण्यावा घडला. पालक शिक्षक विद्यार्थी संवाद तो साधावा. प्रेमभराने आनंदाने मानवातून वाढावा. रुद्र पलेकर, सिया सोनार, इशिता बिरारी, स्पृहा निखिल जोशी, स्वरित देशमुख, आनंदी दीपक गायकवाड, ध्रुव सत्यवंत सराम, साजिरी दीपक गायकवाड, भार्गव जय शिक्षित, प्रार्थना मदर शेटे, अग्रम जय. आणि मी दिग्दर्शक आशिष तिखे आणि प्रदर्शनाला साथ देत होते देवदत्त सर आणि कानिकनाथ सर.